पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। दादा, आपण असं किती दिवस हातावर हात ठेवून बसायचे? काहीतरी सोक्ष मोक्ष लावावाच लागेल। तुमचं सारंगमुळे सगळं अडलंय आणि त्याचाच फायदा ती मुक्ता घेते। मी तर म्हणते ना, सारंगला 4 फटके द्यावे लागले तर द्या, हातपाय बांधून का होईना, पण त्याला या घरात परत घेऊन या। हा दादा, मुक्ता बोलतीये। मुक्ता? मला फोन करायची हिम्मत कशी झाली तुझी? दादा मला द्या फोन, मी बोलते। वाईटाविरुद्ध उभं राहायला हिम्मत कशाला पाहिजे? काय म्हणायचंय तुला? काही जनावर स्वतःच्या पिल्लांना मारून खातात, हे ऐकलं होतं, पण माणसाबद्दल मात्र असं कधीच ऐकलं नव्हतं। पण तुमच्यामुळं। काय बोलतेस तू? मी जे केलंय त्याबद्दल बोलतेय मी। स्वतःच्या लेकरावर हमला करून त्याला मारायचा प्रयत्न केला, स्वतःच्या लेकराचा जीव घ्यायला काळीच कसा दजावतं तुमचं? पण नियतीने तुमचा डाव उधळला। आई जगदंबेने मावं कुंकू वाचवलं। ह्यांना जरी तुम्ही जन्म दिला असला तरी आता त्याच्या जन्मावर मावा अधिकार आहे। त्यांच्या जीवाला काही झालं तरी एकालाही सोडणार नाही मी। आमच्यात आम्ही नवऱ्याला देव मानतो, पुजतो त्यांना, बायकोला कसपटा समान समजणारा, स्वतःच्या मुलाच्या जीवावर उठलेला माणूस ना चांगला बाप होऊ शकत ना चांगला पती। कोणाशी बोलतेस तुला कळतंय का? किड्या मुंगी सारखी चिरडून टाकेन। रावसाहेब नगरकर काय करू शकतो हे अजूनही तुला माहित नाहीये। गरीब भिकारडी माझ्यासमोर कामासाठी हात पसरणारी या भाषेमध्ये बोलतेस तू माझ्याशी? हात नाही पसरवत, स्वतःच्या मेहनतीचं खातो, पैशांसाठी लोकांच्या माना नाही मोडीत। जेवढं जगतो तेवढं मानानं जगतो। मी तिथे आलो तर काय घडेल तुला माहित नाही अजून। मीच तिकडे येते। रावसाहेब नगरकर, मी मुक्ता सारंग नगरकर, मी तिकडे येते। तुमची सून तिच्या नवऱ्यासह सासरी येते। गृहप्रवेशाची तयारी सुरू करा। काय झालं दादा? काय बोलतेय ती? मला धमकी देते ती, या रावसाहेबाला धमकी देते ती। तर मात उतरवायलाच पाहिजे आता। सून म्हणवते स्वतःला या घरची। मला काय म्हणाली माहितीये? मी या घरामध्ये येऊन दाखवते की नाही बघाच। अगं ये ग, येच तू। दरवाजामध्ये असा खड्डा खणतो ना की तू आलीस की जिवंत गाडतो की नाही बघ। दादा, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ, तुम्ही बसा बघू आधी। माझ्या पोराला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं तिने आणि आता मला धमकावते। तुला सांगतो रेणुका, नीच मुलगी आहे ती, नीच मुलगी आहे। बघितलंस ना काय नाटकं चालली होती तिची? मी एक संबळ वादक आहे, मी एक कलाकार आहे, मला दुसरं काहीच नको। एकीकडे अशी नाटकं करायची आणि दुसरीकडे या घरची सून होण्यासाठी प्रयत्न करायचा। पण दादा, सारंग जर मुक्ताला या घरात घेऊन आला? नाही, कदापि नाही।
आर्याच या घरची सून होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सारंगला मुक्तापासून हिसकावून परत आणेन आणि मग मुक्ता तिचं कुटुंब तिचं घरदार सगळ्याची राख रांगोळी करून टाकेन. अशी आग लावीन की 8 दिवस आग विचताच कामा नये. हाडं सुद्धा त्यांची शोधूनही सापडता कामा नयेत. मला वाईट माणूस म्हणाली काय? आता बघतो या वाईट माणसाचा अवतार. श्रीधर, श्रीधर, हॅलो मालक. मालक, उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा आपण आत्मारामच्या घरी असणार आहोत. हा? उद्याचा सूर्य उगवेल तेव्हा आत्मारामच्या घरी. लागतंय रे लाग. हो 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 हो. दादा, तुम्ही ना आता सारंगचा विचार करू नका. तो जर त्यांनी सारंगवरती हल्ला झालाय. काय सारंगला जर काय झालं ना तर अख्खं गाव पेटवून देईन मी. हा ना मुक्ताचाच डाव असणार. तुमच्यावर आरोप लावण्यासाठी तिने हा प्लॅन केला असणार आहे दादा. साधी नाहीये ती. सगळी हेकडी सगळी मस्ती उतरवतो की नाही बघ. मुक्ता, मी येतोय. काय? अरे काय सांगतोस काय? सारंग नुसता बेशुद्ध पडला होता, त्याला काहीच झालं नाही. हो ना, ऐकल्यापासून माझाही तीळपापड होतोय नुसता. कोणत्या मूर्ख माणसांवर जबाबदारी सोपवली होतीस? जरा चांगली माणसं पाठवायचीस ना. आता काय करायचं ठरवलंयस? आता सगळंच अवघड होऊन बसलंय. कारण सारंगला घरी आणायला दादा स्वतः जाणार आहेत. काय? हो, त्या मुक्ताने दादांना चॅलेंज केले की मी सून म्हणून घरी येईन. अरे देवा, म्हणजे दादांचा अहंकार प्रचंड दुखावला गेला असणार. त्यामुळे काहीही झालं तरी ते तिकडे जाणार आणि सारंगला घरी घेऊन येणार. म्हणजे सारंग जिवंत परत येणार. आई, सगळ्या गोष्टी कशा एक एक करून जुळवून आणल्या होत्या. राव दादांना त्यांच्या आपल्या माणसांपासून तोडलं. वैजंती वहिनींना त्यांच्यापासून दूर केलं. एक एक करून वहिनींकडून घरातले अधिकार काढून घेत होते. काही दिवसातच त्यात निघून गेल्या असत्या घर सोडून. सगळं मुसळ केरात केलं. वाईट वाटून घेऊ नगस पोरी. आपल्याला थोडा धीर धरावा लागेल. अगं, प्रत्येक गोष्ट माणसाच्या हातात नसती. कधी कधी नशिबावर सोडून द्यावं लागतं. ज्या प्रकारे वागतायत ना, असं वाटतं की नशिबाला सुद्धा वाकवतील. चूक बरोबर काय ना समजत नसेल. एवढा हट्ट, एवढी मगरुरी, एवढा अहंकार काहीच कामाचा नाही. आयुष्यभर यांच्या पायाशी धूळ होऊन राहिले. कायम त्यांची मर्जी सांभाळली. काय फळ मिळालं मला? एका क्षणात सगळी नाती तोडून टाकली. आशा सोडू नगस पोरी. जवळ जीव लावणारी माणसं नाही राहिली की मग जीव लावणाऱ्यांची किंमत कळतीये. आणि तू बोललीस ना तशीच वाघ. त्यानं माफी मागितल्या बिगार अजिबात परत जाऊ नगस. वा, छान. आता चंद्रा आजीकडून माणसं तोडायचे नवीन धडे गिरवले जात आहेत. खूप प्रेम करतो अगं तुझ्यावर. आय लव्ह यू मुक्ता. हे बघ, मला माझं प्रेम
माझी मर्जी तुझ्यावर लादायची नाही. तुला वाटलं तरच तू माझ्यासोबत ये. हे बघा, मी मुक्तासाठी जरी इथे आलो असलो ना, तरी तुम्ही सगळे माझी जबाबदारी आहात. मला तुझे डोळे वाचतायत आणि आताही तुझे डोळे काहीतरी वेगळंच बोलतात. तू आईला दादांच्या खोलीत जाण्यापासून खुशाल अडवतेस, म्हणजे तूच आहेस जी या कुटुंबाला तोडतीये. आईला दादांपासून तोडतीयेस. रेणुका, अगं जरा तरी शरम ठेव. आजीशी पण असं उद्धटासारखंच वागणार आहेस का? हो, वागणार. जशास तसंच वागणार मी. अगं दादा सावत्र मुलगा असल्याने ही त्यांचा तिरस्कार करतीये, तुला दादांविरुद्ध भडकून देते. एवढी साधी गोष्ट कळत नाहीये तुला? आणि हिला तर दादांची तडफड बघताना खूप आनंद होतो. रेणुका, गप्प बस जरा. नाही थांब. माझ्या नातीच्या मनात माझ्याविषयी काय चिखल भरलाय ते कळू दे मला. बोल, तू बोल. काहीच फरक नाही ग त्याच्यात आणि तुझ्यात. तोच राग, ती चीड, तोच माज. दुसरा रावसाहेबच उभा आहे माझ्या मोहर. अभिमान आहे मला या गोष्टींचा. कर्तबगारी, जमीनदारी रक्तात आहे माझ्या. रेणुका, बाहेर पड ह्यातनं. अगं अहंकार दुसऱ्याला त्रास देतोच, पण स्वतःलाही कुरतडत जातो ग बाळा. दुसऱ्यांना अक्कल शिकवण्यात ना आयुष्य चाललंय ग तुमचं. उद्धट आणि मुजोरात तुम्ही. आणि ही आजी सारखा आपल्या त्या खोलीत तिला बोलवून बोलवून मुक्ताला सुद्धा उद्धटपणा शिकवलाय तिने. आणि तुझ्याचमुळे ती आज दादांना चॅलेंज देतीये. या घरात सून म्हणून येऊन दाखवेन असं म्हणतीये. आणि तिचा हाच माज उतरवायला आणि सारंगला परत घेऊन यायला दादा स्वतः तिकडे चालले. ते स्वतः काय? हो, ते स्वतः. आता तुम्ही त्या मुलीची साथ दिल्याचे परिणाम बघालच. आई, काय चाललंय तुझं? का साथ देतेस तू त्या मुक्ताची? आर्याने काय घोडं मारलंय तुझं? अगं 10 वर्षापासून सारंगच्या आयुष्यात येण्याची स्वप्न बघतेय ग ती. नाही ग, नाही हाल पाहत त्या लेकराचे मला. नाही म्हणजे मला ह्या गोष्टीमध्ये पडण्याचा अजिबात इंटरेस्ट नाहीये, पण अश्रू अडवू शकत नाही ग मी. नाही 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 नाही, रडू आलं तरी सावत्र आईच्या कुशीत शिरून रडणार नाहीये मी. कारण आईच्या मायेची ऊब नाही ना मिळणार मला. या
ह्या बाईनी फक्त आम्हाला झटकेच दिले परकेपणाचे. तुला तर सगळं माहिती आहे ना वहिनी. आणि हे काय, ही ढोलकी अजून फेकून नाही दिली. किती हो किती बाबा तुम्ही सहन केलं या बाईला. अंबिका. अंबिका काय अंबिका? अगं जाऊ द्या आत्या, हिच्या शिवात नको घालू. तसंही यांना यांच्या चुकांची शिक्षा मिळेलच लवकर. चल. छोटे मालक काय होते तुम्हाला? आई आई त्यांना बघ ना कसं तरी होत आहे. काय ग? काहीतरी होत आहे त्यांना. काय झालं? हे बघ थंडी भरली बहुतेक. अरे देवा, पांघरून पांघरून घाल त्यांच्यावर. बघते पांघरून आण. टाक 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 गजा टाक. हा हे घे. अरे देवा. ए गजा जा, कशाची वाटी घेऊन ये. जा जा. मुक्ता त्यांच्या हाताला खोबरेल तेल चोळ. गजा बघते, तुम्ही आज जा. जा म्हणलं ना. हाव तुम्ही पण आज जा. जा. मुक्ते इकडे ये. हे अगं त्यांची अवस्था बघते ना. त्यांच्यासाठीच सांगते, इकडे ये. काय बोल पटकन. मुक्ता तुला त्यांना अंगाची उब द्यायला लागल. हे काय बोलतीस? हे बघ, दुसरा काहीच उपाय नाहीये. नाही नाही मला नाही जमणार. मुक्ते हे बघ, चुकीचा विचार करू नकोस. आई लेकराला ज्या मायेनं कुशीत घेते ना, त्या मायेनं त्यांच्या जवळ जा. तुझ्या मायेची उबच त्यांना यातून बाहेर काढत.
तर माझे होणारे सासरे रावसाहेब दादांनी मीच या घरची सून असं जाहीर केले आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती. शिवाय सासूबाईंनी सुद्धा अनेक जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या. त्यामुळे घरातील महत्वाचे निर्णय इथून पुढे मीच घेईन. आणि कुटुंबाचं भलं होण्यासाठी सुद्धा मीच धडपडत राहील. तू मुद्द्याचं बोलशील? ओके, मुद्द्याचंच बोलते. घरातल्या तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे द्या. काय करोडपती बापाची मुलगी आहे मी. तुमच्याकडे घरातल्या तिजोरीच्या चाव्या मागते याचा अर्थ मला पैशाची हाव आहे असा नाहीये. मी फक्त माझे अधिकार मागतेय. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत न तुला चाव्या मिळतील न कुठले अधिकार. सासूबाई, तुम्हाला माहिती आहे ना त्या मी कशाही मिळवूनच राहील. हा, पण त्यासाठी तुम्हाला घरात नवीन वाद नवीन धिंगाणा होऊ नये असं वाटत असेल ना तर ते तुमच्या हातात आहे. तू लगीन करून जरी या घरात सून म्हणून आली असतीस ना तरी चाव्या मिळाल्या नसत्या. घरची जबाबदारी खांद्यावर घेतल्याशिवाय तिजोरीचे अधिकार मिळत नसतात. हो, रावदादांना पाण्यात पाहणाऱ्या तुम्ही कोणाला अधिकार आणि जबाबदाऱ्या शिकवताय? हा आर्या, या घराची शिस्त तुला माहित नाही अजून, कारण तू बाहेर ना आलेली मुलगी आहेस. बाहेरून आलेली मुलगी झालं, दाखवलीत ना माझी जागा. ए आई, दादांनी जिला नगरकर घराची सून म्हणून स्वीकारले तिला तू परकी का म्हणतेस? आणि तिला दुखावताना तुला आनंद मिळतो का? रेणुका, तुझी आजी आई दोघी दुखावल्या जातात ते दिसत नाहीये का ग तुला? कामाला दोघींना मन नाहीच हे गृहीत धरूनच चालली असत तू. अरे अरे अरे, बात झाली तुमची भांडणं. मला ना नको नको वाटतायत हे वाद. नाही म्हणजे माझं तसं काही नाहीये, पण काय आहे ना आपल्या सगळ्या नातेवाईकांना माहितीये की रावदादा या आर्याला सून करून घेणार आहेत. कशाला एवढी हट्टीपणा करताय हो वहिनी तुम्ही? अरे देऊन टाकायच्या ना त्या चाव्या. माधवी, हे तू बोलतेस? तुम्ही दोघी ना खरंच घराचा विचार करा. मी काय म्हणते, देऊन टाका ना आर्याकडे चाव्या, त्यात काय? म्हणजे ही धमकी देतेस? घरात शांती पाहिजे असेल तर चाव्या द्या. अगं वा ग वा. देवा, किती रे किती ही बाई तिरका विचार करते. अगं आई, तू नेहमी तिरकाच का विचार करतेस? मी शेवटचं सांगते, चाव्या मिळणार नाही. ही म्हणते चाव्या मिळणार नाहीत, आर्या म्हणते मी चाव्या घेणारच. अरे काय झालंय? किती ही भांडणं, हे तमाशे. देवा बाबा, अहो बरं झालं तुम्ही आधीच डोळे मिटले, नाही तर हे सगळं बघावं लागलं असतं. अंबिका,
बस झाले तमाशे. आर्याच या घरची सून होणार असा मी तिच्या वडिलांना शब्द दिलाय. जे माझ्या शब्दाला किंमत देत नाहीत त्यांना माझ्या आयुष्यातही किंमत नसते. त्यांच्याकडे चाव्या आहेत आणि ताबडतोब आर्याला चाव्या द्या. चाव्या मिळणार नाहीत. अशी बळजबरी करू शकत नाहीस तू. करू शकतो. मी काहीही करू शकतो. मुक्ताचं जे काय मी करणार आहे ना ते पाहिल्यानंतर तुझ्या लक्षात येईल की मी काहीही करू शकतो. पुन्हा मला चाव्या मागायला लावू नकोस. अहो सासूबाई, कशाला उगाच हट्ट करताय? काही उपयोग होणार नाहीये. राव दादा, मला माहितीये चाव्या कुठे आहेत ते. थांबा, मीच देते तुम्हाला चाव्या. माधवी, हे तू बरोबर नाही करतेस. माधवी, हे चुकतंय तुझं. असं नको करू. ऐक माझं. राव दादांचा शब्द माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. वैजयंती, तुला माझ्या इज्जतीची काही पडलेली नाहीये आणि तसंही तू माझ्या खोलीमध्ये राहणंही बंद केलंस. तेव्हा या घरातल्या गोष्टींमध्ये ठेवळ करायची नाही. आर्या, घे. वा चंद्राबाई, तुझ्या सुनेला सुद्धा तुझ्यासारखंच एकलकोंड आयुष्य देऊन मोकळी झालीस ग तू. एकलकोंड आयुष्य. सगळ्या कुटुंबापासून, सगळ्या नात्यापासून अलिप्त. तुझ्यासारखंच हिचं सुद्धा यापुढं थोबाड बघायची माझी इच्छा नाहीये. मालक, आपण सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झाली आहे. आपण म्हणाल तेव्हा निघू शकतो. उद्या पहाटे 5 वाजता. आणि आपल्यासोबत ताकद आणि हिंमत असलेली माणसं हवीत. पुचाट आणि पुळचट माणसं नकोत. तेव्हा दादा, इथून काही माणसं न्यायची आहेत का? नाही, काही गरज नाही. तिथे काही माणसं आपल्याला येऊन भेटणार आहेत. उद्या पहाटे 5 वाजता सगळ्यांनी बरोबर तयार राहा. हो मालक. तुम्ही सोडून. बस 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 इथे.
वहिनी, अगं मी काय तुझी दुश्मन नाहीये ग. हे पण माझा दादा जे काय तुझ्याशी वागतोय ना, मला अजिबात आवडलेलं नाहीये, आधीच सांगते. पण तू सुद्धा थोडस नमतं घ्यायला हवं की नाही? हे बघ, सासूरवाशीण ही नेहमी सासूरवाशीणच असते. ती कधी घराची मालकीण होऊ शकत नाही. मी काय म्हणते, माझ्या दादानी बघ हे एवढं सगळं वैभव उभं केलंय, मग आपण थोडा मान द्यायचा त्याला. काय बिघडलं? मी काय म्हणते, थोडस नमतं घे. तू एक काम कर, तू सरळ जा आणि त्याचे पायच धर आणि त्याला सांग मला माफ करा. सगळं नीट होईल. सगळं नीट होणारच आहे. माफीही मागितली जाणार आहे, पण कुणाकडून ते नका विचारू. त्यासाठी थोडी वाट पाहायला लागेल. हिचा हेकेखोरपणा ना काही कमी नाही होणार आहे. चला. किती समजवायचं या बाईला. देवा, जाऊ दे, इथेच भोग असतील. चला ग. हे भोग, हा अपमान समद समद भोगून झालाय. वैजंती, तुला लई त्रास होतोय कळते मला, पण आता आपण आपला विचार करून नाही चालणार. सारंग आणि मुक्ता यांचा विचार करावा लागेल. आपण आई भवानीला साकडं घालूया. देवी आई, काय बी कर आणि दोघांना सुखरूप ठेव. उद्याची सकाळ आपल्या समद्यांच्याच आयुष्यात लई महत्वाची सकाळ आहे. तुझ्या मायेची उभच त्यांना यातून बाहेर काढत. आई, आई, छोटे मला कुठले? हा, सावकाश.
तुम्हाला उठून बसवायचंय का? छोटे मालक, मुक्ता भाई बाजूला या 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 या. सावकाश. व्यवस्थित बस. मला काय झालं होतं आणि मी इथे कसं आलो? आई ग, मला काही लागलंय का? वय वय, तुमच्या डोक्याला मार लागला होता. तुम्हाला नेमकं काय झालं आठवतंय का? म्हणजे मला नेमकं काय झालं ते आठवत नाहीये, पण मी चालत होतो आणि 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 मागून कोणीतरी फटका मारला. मी तिथेच पडलो. पण मी घरी कसं आलो? आणि माझे कपडे कोणी बदलले? मला इथे कोण घेऊन आलं? अहो, त्याचं काय झालं माहितीये का छोटे मालक? मुक्तानं हा हट्टापिठा केला नसताना तर आज काय झालं असतं माहित नाही. दुर्गा आहे हो माझी मुक्ता. माझी एक पिशवी होती. पिशवी? काय झालं? मी इथे अशी खोचून ठेवली होती जॅकेटच्या आत. हा, हीच पिशवी का? हो. अहो पण छोटे मालक, तुम्ही काल सकाळी सकाळी उठून कुठं निघून गेला होता? अहो आम्ही केवढे परेशान झालो इकडं. आम्हाला वाटलं की तुम्ही तुमच्या घरी निघून गेले की काय. हे आणायला गेलो होतो. ह्यावेळी हे मी माझ्या वडिलांचे नाही, माझ्या स्वतःच्या कमाईतून आणले. तुला जशी अपेक्षा होती ना, अगदी तसं. मुक्ता, तू जो माझ्यात स्वाभिमान निर्माण केलास, माझ्या अस्तित्वाची मला जाणीव करून दिलीस, त्यासाठी थँक्यू. हो, पण हे आणण्यासाठी तुम्ही आम्हाला कोणालाच न सांगता निघून गेलात. हो, आणि त्याआधी मागच्या वेळी जी मी साडी आणि मंगळसूत्र आणलं होतं
ते पप्याला देऊन टाकलं. काय झालं? अरे तुझा उधारीवाला स्वाभिमान परत जागा झाला का? म्हणला होता ना नंतर पैसे देतो. अरे मग नंतर दे ना, हे कशाला परत देतो? अरे ते मी दादांकडूनच घेऊन देणार होतो की. हे बघ, मला मुक्तासाठी स्वतःच्या कमाईतून काहीतरी घ्यायचंय. अरे तिने मला स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी दिली आहे आणि आता काहीही झालं ना तरी ती संधी मी बिलकुल सोडणार नाही. कामासाठी खूप फिरलो पण कुठेच काम मिळत नव्हतं. शेवटी मला असं कळलं की गावाबाहेर एका नवीन हॉटेलचं बांधकाम सुरू आहे आणि तिथे गेलो. पण तिथे आधीच भरपूर कामगार होते आणि माझ्यासाठी काहीच काम नव्हतं. पण माझं नशीब चांगलं की एक ट्रक सिमेंटची पोती घेऊन तिथे आला. मी एकट्यानं 2 माणसाचं काम अंगावर घेतलं आणि सिमेंटच्या खूप गोण्या उचलल्या. हे करताना त्रास झाला. कंबर पाठ एकदम भरून आली होती. आणि जेव्हा मला कामाचे पैसे मिळाले ना तेव्हा माझ्या प्रेमासाठी हे जग जिंकल्याची जाणीव मला झाली. दुपारी मार्केटमध्ये फिरत होतो आणि तिथे काही फॉरेनर्सचा ग्रुप मला भेटला. त्यांना आपल्या भागातले रांजण खळगे बघायचे होते. मला इंग्लिश सुद्धा छान बोलता येतं. मी त्यांचा गाईड म्हणून काम केलं. मी त्यांचा वाटाड्या झालो आणि त्यांचे छान छान फोटोज सुद्धा काढले. त्याचेही काही पैसे मिळाले मला. आणि त्या पैशातून मी तुझ्यासाठी घेऊन आलो. इथून पुढे तुझ्यासाठी मी जे काही आणेन ना ते मी माझ्या स्वतःच्या कमाईतून आणेन. माझी बायको म्हणून माझ्याबरोबर घरी येशील ना